नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार. आणि आज आपल्यासोबत आहेत जयश्री रामटेके, आपल्या भिवापूरच्या ज्येष्ठ कवयित्री आणि समाजसेविका. यांचे भिवापूरमध्ये खूप छान काम सुरू असते आणि अशा लोकांची आपल्या समाजाला नक्कीच गरज आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत आहोत आणि अतिशय छान अशा चर्चा आपल्या आज त्यांच्यासोबत करण्याचा आपल्याला योग मिळाला, संधी मिळाली. तर नमस्कार मॅडम. आपण जे सामाजिक कार्य करता, शाहू फुले आंबेडकर या चळवळीमध्ये सुद्धा आपण कार्यरत आहात. तर या आपल्या कार्याबद्दल आपण थोडक्यात माहिती सांगावी. सामाजिक कार्याबद्दल बोलायचं झालं तर या भिवापूर स्तरावर, या लेवलवर मी अनेक असे सामाजिक कार्य केलेले आहेत. महिलांच्या समस्या असो किंवा कुमारिकांच्या समस्या असो किंवा अनेक कुमारिकांना जे फसवल्या जातात त्याही संदर्भामध्ये पोलीस स्टेशनच्या माध्यमाने त्यांना न्याय देऊन, उत्तम असा न्याय देऊन मी त्यांना असं सहकार्य केलेलं आहे आणि ते सगळं यशस्वी झालेलं आहे. मुलींसाठी किंवा आपल्या समाजातल्या ज्या लोक आहेत त्यांच्यासाठी जे कार्य करत असतात त्याच्याबद्दल आपण मॅडम कडून जाणून घेणारच आहोत. मॅडम, आपण जेव्हा कविता लिहायला घेतल्या तर आपण सुरुवातीपासून म्हणजे आपल्या कवितेची सुरुवात कशी झाली? तसं विद्यार्थी दशेत असतानाच, मी शिकत असतानाच, मी तर हायस्कूलमध्ये वगैरे मला वाचण्याची अत्यंत आवड होती. अभ्यासाच्या व्यतिरिक्त ही मी लायब्ररीमधून छोट्या मोठ्या पुस्तकं आणायची, ग्रंथ आणायची आणि वाचायची. आणि विशेष म्हणजे माझ्या वडिलांच्या धारगावे कुटुंबामध्ये माझे काका हे कवी, शायर आणि गायकही होते. तर कदाचित तोही एक ब्लडचा वारसा मला मिळालेला असावा. तर तेव्हापासूनच मी या कवितेकडे माझा कल, छोट्या मोठ्या बालकविता मधून मी छोट्या मोठ्या कविता लिहायची, पानं फाडायची, लिहायची, पानं फाडायची, असा तो हे होता. आणि त्याच्यामधूनच मग जवळजवळ थोडंसं वय वाढत गेलं आणि वाचनाचाही छंद माझा वाढत गेला आणि त्याच्यातूनच मी 2-3 कविता ह्या भंडारा टाइम्सला मी पाठवलेल्या होत्या. तुमच्या पहिल्या कवितेबद्दल सांगा. माझी पहिली कविता आहे तर मी कुमारिक असताना, विद्यार्थी दशेत असताना माझी बालकविता होती. तर लहान मुलांसाठी ती कविता केलेली होती, फुलपाखरे. आणि नंतर माझ्या या विद्यार्थी दशेपासून जी सुरुवात झाली, छोट्या मोठ्या कविता लिहायची. ग्रंथ असे काही त्यावेळेस प्रकाशित झाले नव्हते आणि तशी कल्पनाही माझ्या मनामध्ये नव्हती. परंतु नंतर जसं जसं माझं वय वाढत गेलं, मध्ये मध्ये माझे गृहकाम करून, लग्नानंतर सगळं घरातलं सगळं सांभाळून, मुलींच्या जबाबदाऱ्या, घरातल्या जबाबदाऱ्या, पती सर्व्हिसला असताना त्यांचं सगळं व्यवस्थित सगळं सांभाळून मी जेवढा आपला मोकळा वेळ मिळत असे त्यावेळेस मी अशा कविता रचायची. सामाजिक किंवा जी परिस्थिती आपल्या डोळ्यापुढे, जे जे आपल्याला अनुभव येतात सामाजिक, समाजातले, महिलांचे, मुलींचे, कुमारिका मुलींचे, किंवा एखादी दारावर भिकारीण आली तर तिची अवस्था कशी आहे, भिकाऱ्यांची अवस्था कशी आहे, डोळ्यात साठवून त्याबद्दलही मी कविता तयार केलेल्या आहेत. तरुण भारतला, देशोन्नती, जनवादला आणि लोकमतलाही माझ्या कविता ह्या भरपूर आलेल्या आहेत आणि लिखाणही आलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मॅडम सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे ग्राउंड लेवलला ज्या समस्या असतात त्याच्यावर त्या काम करत असतात आणि त्यांच्या सामाजिक कार्याचं त्यांच्या कवितेसोबत ताळमेळ बसवत असतात. मॅडम, आपल्या साहित्याच्या प्रवासात आपल्याला कोणकोणाची साथ लाभली किंवा मार्गदर्शन लाभले? खरं म्हणजे साहित्याच्या या प्रवासामध्ये मला वाचनाची आवड होतीच. तर वाचन करत असताना त्या वाचनाचा मला भरपूर फायदा झाला. तिथूनच मला मार्गदर्शन मिळालं आणि माझे काका हे बाबूराव धारगावे कवी असल्यामुळे मी बालपणापासनं मी त्यांच्या कविता,
त्यांची शेर शायरी घरी ते म्हणत असताना, काव्याच्या रूपात, संगीताच्या रूपात ते म्हणत असताना मी ते अवलोकन करायची. आणि ती प्रेरणा मला माझ्या काकापासून मिळाली आणि माझ्या वडिलापासून मिळाली, कारण की माझे वडीलही हे एक साहित्यिक होते, हेडमास्टर होते. आणि ती प्रेरणा बालपणापासून मिळत असल्यामुळे, वाचनाचाही छंद असल्यामुळे मी अगदी घडत गेले. आणि माझ्या लग्नानंतर सांसारिक जीवनामध्ये, गृहस्थी जीवनामध्ये माझा सगळ्या संसाराचा परिवार गाडा सांभाळून, मुलींच्या जबाबदाऱ्या, पतींची जबाबदारी, हे सगळं 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 सांभाळून माझा कल हा साहित्याकडेच होता. ही एक आपण कला म्हणूया. आणि समाजामध्ये ज्या ज्या घडामोडी होत असतात त्याचंही अवलोकन करत, हे मनात साठवून, डोळ्यात साठवून मी तो लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि त्या बाजूने माझं लिखाणही वर्तमानपत्रामध्ये यायचं, कविता पाठवायची. आता तो प्रकार बंद झालेला आहे. कविताचं एक वर्तमानपत्रामध्ये विशेष खास स्पेशल पेज यायचा कविता विभाग म्हणून, ते जवळजवळ तो प्रकार बंद झालेला आहे. त्याच्यामुळे आता माझं म्हणजे एक माझी टीम आहे, निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार. तर ही अशी टीम आहे, फुले शाहू आंबेडकर यांनी सामाजिक कार्य ही माझी टीम करत असते. ग्रामीण भागात किंवा शहरी विभागात आम्हाला आमच्या तारखा घेतात, निमंत्रण देतात आणि ज्या दिवशी प्रोग्राम असतो त्या दिवशी आमची टीम तिथे त्या स्थळी हजर होत असते. आणि साहित्य संमेलनाच्या रूपामध्ये फुले शाहू आंबेडकर किंवा सामाजिक या संदर्भात तो प्रोग्राम ठरतो. आपण कविता करत असता तर एखादी कविता सुचताना तो क्षण कसा असतो? कविता ही कधीही केल्या जात नाही, त्यालाही थोडासा मोकळा वेळ, एकांतवास आपल्याला असावा लागतो. कारण की घरामध्ये भरपूर जबाबदाऱ्या असतात, कार्य असतात, गृहिणी म्हणून कामकाजही आपल्याला सगळे आटपून घ्यावे लागतात. तर जेव्हा केव्हा समजा आपण वावरत असतो या परिसरामध्ये, गावातल्या परिसरामध्ये किंवा कुठे प्रवासामध्ये, आपण जेव्हा प्रवासात असतो त्याही वेळेस इकडे तिकडे आपलं निसर्गाच्या वातावरणात चौकडे फेरफटका मारल्यानंतर जेव्हा जे आपल्याला त्या संदर्भामध्ये काही सुचत असतात, भावना आपल्या मनामध्ये तरंगत असतात, तर त्याही बाबतीमध्ये एकांतामध्ये मनामध्ये ते साठवून एकांतवासामध्ये मग जेव्हा केव्हा यदा वेळ मिळाला तेव्हा किंवा वेळ काढावा लागतो यासाठी, तेव्हा कविता ह्या सुचतात. मॅडम, आपल्या कवितेचे विषय काय असतात आणि त्यातली एखादी कविता आम्हाला वाचून दाखवा. माझ्या कवितेचे विषय तसं म्हटलं तर एकाच अंगाने ते विषय मी घेत नसते. कधी सामाजिक, कधी महामानवांच्या जीवनातील घटना, त्यांचं स्वरूप, त्यांची कार्य, किंवा ज्या ज्या महान स्त्रियांनी, स्त्रीरत्नांनी जे जे कार्य केलेले आहे या देशामध्ये, आणि त्यांचं जे वाचन आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांच्याविषयी काहीतरी लिहावं आणि त्यांची ही प्रेरणा आपल्याला सतत ही होत राहील आणि व्हावी या इच्छेनेच मी हे लिखाण करत असते. आणि समजा आपलं लिखाण वर्तमानपत्रामध्ये आलं तर 4 लोक वाचतात आणि कधी कधी प्रेरणा घेणारे त्याच्यातूनही प्रेरणा घेत असतात, म्हणून हे लिखाण मी सुरूच ठेवत असते. की एखादी व्यक्ती लिखाण करत असते तेव्हा कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्यासाठी वाचन खूप आवश्यक असते, हे आपल्याला इथे प्रकर्षाने जाणवत आहे. तर एखादी कविता मॅडम आपली सादर करा, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना एखादी कविता म्हणून दाखवा. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे सांविधानिक राष्ट्रपती. आता कुठे बोधिवृक्षाला पुन्हा बहर आला, आता कुठे बोधिवृक्षाला पुन्हा बहर आला, सम्यक क्रांतीचे बीज माझा भीम पेरून गेला, सम्यक क्रांतीचे बीज माझा भीम पेरून गेला. भारतात भीम नावाचा महासूर्य अवतरित झाला, भारतात भीम नावाचा महासूर्य अवतरित झाला. अन्यायग्रस्त गुलामांचा तोच भगवंत ठरला, अन्यायग्रस्त गुलामांचा तोच भगवंत ठरला. माणुसकीच्या प्रस्थापनेचा असा आदर्श शिक्षक झाला, माणुसकीच्या प्रस्थापनेचा असा आदर्श शिक्षक झाला.
बुद्धाच्या वैज्ञानिक तत्वावर त्यांनी संविधान रचला. बुद्धाच्या वैज्ञानिक तत्वावर त्यांनी संविधान रचला. निरपेक्ष न्याय बंधुता समतेचा धडा शिकविला. निरपेक्ष न्याय बंधुता समतेचा धडा शिकविला. परकीयांना दूर लोटून लोकशाहीचा मुकुट चढविला. परकीयांना दूर लोटून लोकशाहीचा मुकुट चढविला. मानव समाज कल्याणाचे तुम्ही खरे महात्मा झाला. मानव समाज कल्याणाचे तुम्ही खरे महात्मा झाला. तुम्ही दिलेल्या संविधानाने सारा देश सुखावून गेला. तुम्ही दिलेल्या संविधानाने सारा देश सुखावून गेला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानिक राष्ट्रपती झाला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानिक राष्ट्रपती झाला. भारत बौद्धमय करण्यासाठी आधुनिक बुद्ध ठरला. भारत बौद्धमय करण्यासाठी आधुनिक बुद्ध ठरला. जय भीम. अतिशय सुंदर अशी कविता. आज 15 ऑगस्ट आहे. मी इथे मुलाखत घ्यायला आली आहे मॅडमकडे आणि आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने इतकी सुंदर अशी कविता मॅडमने आपल्या प्रेक्षकांसाठी सादर केलेली आहे. धन्यवाद मॅडम. एक स्त्री म्हणून लिहिताना ह्या सगळ्या गोष्टी आणि ते प्रकाशित करताना जेव्हा पुस्तक आपण प्रकाशित केली कवितेची, तर त्यावेळेस आपल्याला कोणत्या अडचणी आल्या किंवा एक स्त्री म्हणून असं वेगळं काही चॅलेंज होतं का की ज्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला वगैरे असं? नाही, हे माझं लिखाण करतानाही मला कोणताच त्रास झाला नाही आणि प्रकाशित करतानाही कोणता त्रास झाला नाही. मंचावर देखील साहित्य संमेलन म्हणा किंवा अनेक प्रोग्राम्स जे होतात तिथेही मला अशी आठवण नाही किंवा असं जाणवत नाही की तिथे कुठेतरी स्त्री म्हणून भेदभाव झालेला आहे किंवा लिखाणाच्या बाबतीमध्ये काहीतरी अशा त्रुटी आहेत किंवा अशा कोणत्याही अडचणी मला या प्रोसेसमध्ये मला काही जाणवल्या नाही. मॅडम, आपला पहिला कविता संग्रह जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा आपला अनुभव कसा होता? खरं म्हणजे लेखन करता करता कविता रचताना ज्या मनामध्ये उत्कट अशा भावनांचा असा जो संगम असतो तो शब्दामध्ये व्यतीत करता येत नाही. पण अतिशय सुखद असा अनुभव म्हणजे जेव्हा माझ्या या काव्यग्रंथाचं महासूर्याच्या छायेखाली या काव्यग्रंथाचं जेव्हा प्रकाशन झालं नागपूरला, बर्डीला, विदर्भ मराठी साहित्य संमेलनाची जी बर्डीला बिल्डिंग आहे तिथे अगदी थाटामाटात हा प्रकाशन सोहळा माझा अतिशय सुखद असा अनुभव होता. छान आनंदमय असा पार पडला आणि तो अनुभव खरं म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करताच येत नाही, इतका सुखद अनुभव मला मिळाला. आता सोशल मीडियाचा काळ आहे आणि या काळामध्ये वाचकांचा जो वाचनाचा वेळ असतो तो कमी झालेला आहे असं मला वाटते आणि याच्यामुळे कविता ऐकणाऱ्या जो आपला प्रेक्षक वर्ग होता त्याच्यावर काही परिणाम झालेला आहे असं आपल्याला वाटते का? होय, तुम्ही विचारलेला प्रश्न खरंच अतिशय सुंदर आहे. तर या सोशल मीडियाच्या संदर्भात बोलायला आपण गेलो तर आत्ताचा हा जमाना हा म्हणजे मोबाईलचा जमाना आहे आणि मोबाईल नावाचं हे फॅड आहे ते घराघरात लहानपणापासून थोरा मोठ्यापर्यंत प्रौढापर्यंत हे मोबाईलचं अतिशय म्हणजे वलय म्हणजे मोबाईलनं जे निर्माण केलेलं आहे हे एकतर म्हणता फायद्याचं असं मी म्हणणार नाही, कदाचित थोडा फायदाही असेल, परंतु जास्तीत जास्त हे नुकसान आहे. कारण या मोबाईलच्या या जमान्यामध्ये मोबाईलचा इतका प्रभाव आहे लहान थोरा मोठ्यापर्यंत ज्येष्ठांपर्यंत की वाचनाकडे खऱ्या वाचकांचं हे दुर्लक्ष झालेलं आहे, खऱ्या वाचक कलावंताचंही दुर्लक्ष झालं आहे, खऱ्या साहित्यिक मनांचंही दुर्लक्ष झालेलं आहे. तर हा एवढा मोठा पगडा हा मोबाईलचा असल्यामुळे वाचक वर्ग अतिशय हा आता जवळजवळ नष्ट झाल्याच्या याच्यामध्येच पातळीवर आहे असं मला तरी वाटते आणि त्याच्यामुळं वाचनही कमी झालेलं आहे आणि वाचनाशिवाय तरणोपाय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी आपल्या भाषणात म्हणायचे, वाचाल तर वाचाल. आणि हे एवढं 100% खरं असूनही, सगळ्यांना जाणवत असूनही वाचक वर्ग आज
अगदी घटत असलेल्या पातळीवर झालेला आहे असं मला वाटते. म्हणून वाचन हे सात्विकांसाठीच नाही तर प्रत्येकांसाठी हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे असं मला प्रामाणिकपणे म्हणायचं आहे. खूपच छान असं आपल्याला मॅडमनी सांगितलेलं आहे. खरंच आहे की मोबाईलचा आपण उपयोग कसा करतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपण चांगल्या कामासाठी पण त्याचा उपयोग करू शकतो आणि आपला वेळ घालवण्यासाठी पण करू शकतो. पण आजकाल चांगल्या कामासाठी उपयोग होताना खूप कमी दिसते आपल्याला. मॅडमनी खूप चांगलं विषय इथे मांडलेला आहे. मॅडम, आता आपण बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत पण त्यातल्या काही प्रकाशित झालेल्या नाहीत. तर पुढे काही साहित्य आपले प्रकाशित होतील असं आहे का? आणि वाचकांना नवीन काही वाचायला मिळणार आहे का आपल्याकडून? होय, आता माझा दुसरा काव्यग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लिखाण सुरू आहे आणि प्रकाशित झालेल्या कविता नसतील त्या ज्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या होत्या त्या नाविन्याने रचलेल्या आहेत आणि प्रकाशनाच्या वाटेवरही आहेत. आणि माझ्या या काव्यग्रंथामध्ये सुद्धा ह्या प्रकाशित झालेल्या नव्हेत तर नाविन्यानं रचलेल्या त्या कविता आहेत. आताची जी मुलं आहेत, मुली आहेत किंवा तरुण पिढी आहे ज्यांना साहित्याच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी आपण काय मोलाचा सल्ला द्याल? आजकालच्या या तरुण पिढीला मला एवढंच सांगायचं आहे की मोबाईलचं प्रकरण मी आताच सांगितलेलं आहे. तर मोबाईल आवश्यक तेव्हाच मोबाईलचा त्यांनी वापर करावा असं म्हणत नाही मी की सगळ्या बाबतीमध्ये मोबाईल म्हणजे नुकसानकारक आहे. त्याच्यातून काही चांगले आहे पण चांगल्यापेक्षा वाईट जास्त आहे. कारण की लहान मुलांनाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात, मोठ्यांनाही प्रॉब्लेम होतात आणि वाचक म्हटल्यानंतर वाचनही कमी झालेलं असतं आणि उत्कृष्ट साहित्यिक जे घडू इच्छितात ते मोबाईलमुळं त्यांचं हे जे कलात्मक मन आहे साहित्यिक ते मात्र मागे पडतं. धन्यवाद मॅडम. एवढा मोलाचा आणि छान सल्ला आपण नवीन पिढीला दिलेला आहे, युवकांना दिलेला आहे. मॅडम सोबत बोलताना अतिशय छान वाटलं. त्यांनी आपल्याला मनमोकळ्या गप्पा केल्या आपल्या सर्वांसोबत. महत्त्वाचं म्हणजे मॅडमकडे येऊन मला खूपच छान वाटलं. यांच्याकडे खूप छान असं गार्डन आहे, हिरवागार, आणि तिथे बसूनच आम्ही बाहेर बसून व्हिडिओ करत आहोत. मॅडमला झाडं लावायची, झाडं जगवायची आणि बऱ्याच गोष्टींची आवड आहे. त्यांच्यासोबत भेटल्यावर असं वाटलं मला की किती म्हणजे ॲक्टिव्हपणा आहे या वयात सुद्धा त्यांच्यामध्ये. आताची जी तरुण पिढी आहे ते सतत आपण मोबाईलवर आपला वेळ वाया घालवतो आणि त्यांनी वाचनामध्ये, लिहिण्यामध्ये, आपल्या घराची बाग सजवण्यामध्ये, अजून घर त्यांचं खूप अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठेवतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एक उद्योगी जे लोक असतात ते त्यांच्याकडून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. म्हणजे मॅडमकडून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे या माध्यमातून असं मला वाटते आणि मला खरंच खूप छान वाटलं. तर आता सरते शेवटी मॅडम आपली परत एखादी कविता आपल्या प्रेक्षकांसाठी सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माझ्या या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे शांतिस्तूप. जातीयतेचा वैशाख वणवा अजूनही विझलाच नाही. जातीयतेचा वैशाख वणवा अजूनही विझलाच नाही. सुराज्य स्वप्न माझ्या भीमाचे साकार अजून झालेच नाही. सुराज्य स्वप्न माझ्या भीमाचे साकार अजून झालेच नाही. भीम बुद्ध हे प्रज्ञेचे महान मेरू. भीम बुद्ध हे प्रज्ञेचे महान मेरू. दिव्य त्यांचा ज्ञानसागर कळलाच नाही. भीम बुद्ध हे प्रज्ञेचे महान मेरू. दिव्य त्यांचा ज्ञानसागर कळलाच नाही. जना मनात युद्धच युद्ध, जना मनात युद्धच युद्ध. माणसांना बुद्ध स्मरलाच नाही. माणसांना बुद्ध स्मरलाच नाही. प्राण हिंसेची आग पेटली. महायुद्ध ते टळलेच नाही. प्राणहिंसेची आग पेटली. महायुद्ध ते टळलेच नाही. हिरोशिमा अन नागासाकी सत्या. हिरोशिमा अन नागासाकी सत्या. महाकारुणिक कळलाच नाही. महाकारुणिक कळलाच नाही. तडफडती हे अशांत जीवन. तडफडती हे अशांत जीवन. अशांत मानव शांती स्वरूप तो जोडलाच नाही. भटकत कुठवर जाशील माणसा. भटकत कुठवर जाशील माणसा. मनी
शांती स्तूप तू कोरलाच नाही, मणी शांती स्तूप तू कोरलाच नाही. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी कविता मॅडमनी आपल्या समोर सादर केली. आताच्या काळात आपण जी परिस्थिती बघत आहोत तिथे युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, हेच आपल्याला या कवितेतून कळते. मॅडमच्या काही कविता रिलीज झालेल्या आहेत, तर त्याबद्दल मॅडम आपल्याला सांगणार आहेत. तर महासूर्याच्या छायेखाली हा माझा काव्यग्रंथ आहे आणि त्याच्यातील 3 कविता ह्या माझ्या रिलीज झालेल्या आहेत, ज्या सुरेश वाडकर, वैशाली माडे आणि नेहा राजपाल हे नामवंत जे गायक आहेत त्यांनी माझ्या या कविता गायलेल्या आहेत. 3 कविता माझ्या या रिलीज झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर संगीत आहे दिलेलं त्यांना, त्या कवितांना माझ्या. आणि यूट्यूबवर त्या सतत सन्मानाचा हिरा म्हणून जर तुम्ही यूट्यूब ओपन केलात, त्या माझ्या 3 कविता आणि अनेक कवींच्या देखील तिथे कविता तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि मॅडम आपल्यासाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी एक सुंदर अशी त्यांची आवडती कविता म्हणून दाखवणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मुखवटे. गावात मुखवट्यांचे बाजार पाहिले मी, गावात मुखवट्यांचे बाजार पाहिले मी, हृदयात रावळांचे संहार पाहिले मी, हृदयात रावळांचे संहार पाहिले मी. हुंकार वेदनांचे, हुंकार वेदनांचे जळताना पाहिले मी, हुंकार वेदनांचे जळताना पाहिले मी. जगणे पशुत्वतेचे सर्रास पाहिले मी, जगणे पशुत्वतेचे सर्रास पाहिले मी. गर्दीत माणसांच्या, गर्दीत माणसांच्या न माणूस पाहिला मी, गर्दीत माणसांच्या न माणूस पाहिला मी. दिसलीत माणसेची अमाणूस पाहिले मी, दिसलीत माणसेची अमाणूस पाहिले मी. नाते क्षणाक्षणाला, नाते क्षणाक्षणाला विकताना पाहिले मी, नाते क्षणाक्षणाला विकताना पाहिले मी. देण्यास नाहवाला कोणीच पाहिले मी, देण्यास नाहवाला कोणीच पाहिले मी. इथल्या मुक्या कड्यांचे, इथल्या मुक्या कड्यांचे हुंकार ऐकले मी, इथल्या मुक्या कड्यांचे हुंकार ऐकले मी. उद्ध्वस्त जीवनाचे जुगार पाहिले मी, उद्ध्वस्त जीवनाचे जुगार पाहिले मी. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी वास्तववादी कविता मॅडमनी आपल्या समोर सादर केली. आजच्या समाजाला लागू पडते ही कविता, कारण माणसांच्या गर्दीत माणुसकी असलेला माणूस आपल्याला दिसत नाही आणि बरेच वेळा असं होते की गरज असताना आपल्याला मदत मिळत नाही. तर अशा वेळेस माणसं आपल्या जवळ असणे आणि माणसाच्या गर्दीत एखादी माणूस सापडणे आपल्याला खूप महत्त्वाचं असते. आणि आपल्यावर तशी वेळ असली तर एकदम वास्तवाशी निगडीत अशी ही कविता आपल्याला मॅडमने ऐकवली. धन्यवाद मॅडम. आणि मॅडम सोबत आज माझा खूप छान वेळ गेला आणि खूप छान त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल भिवापूर टाइम्स कडून मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.